नमस्कार. योगिताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची ग्रेव्ही. कुठलंही वाटण न वापरता फक्त कांदा टमॅटोवरती केलेली ही भाजी आहे. चला तर मग सुरुवात करू. मी इथे कढई घेतली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला इथे अर्धा चमचा राई टाकायचं आहे. राई व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. जिऱ्याला पण व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो इथे आपण टाकूया. कांदा या तेलावरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. करपवायचा नाही आहे, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला मऊसूद हा शिजवायचा आहे. इथे आपल्याला टॅमॅटो टाकायचे आहेत. मी इथे मीडियम साईजचे 2 टॅमॅटो बारीक चिरून घेतले आहेत, ते आपण या कांद्यावरती टाकूया. टॅमॅटो ही व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. टॅमॅटो मऊ झालेले आहेत. आता आपण मसाले टाकूया. इथे मी हळद टाकली आहे, धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला टाकला आहे. तिखटेसाठी मी इथे 2 चमचे मसाला टाकला आहे, तिखट मसाला. तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकतात. कांदा टॅमॅटोवरती हे मसाले आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 2 मिनटं शिजवून कांद्याचा कच्चेपणा मसाल्याचा कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे. इथे कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरची टेस्ट या भाजीमध्ये चांगली उतरते. कोथिंबीर जराशी परतली की आपल्याला इथे बटाटे टाकायचे आहेत. मी इथे मीडियम साईजचे 2 बटाटे असे मीडियम साईजचे फोडी करून घेतलेले आहेत. सालीसकट घेतले आहेत. तुम्हाला साल नको हवी असेल तर तुम्ही काढू शकता. मीठ टाकून ह्याला व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी गॅस मीडियम ठेवलेला आहे. त्यावरती ताट ठेवून आपल्याला थोडंसं ह्याच्यावरती पाणी टाकायचं आहे, जेणेकरून बटाटा खाली तळाला लागता कामा नये. 5 मिनटं झालेली आहेत. ताटावरचं पाणी मी या भाजीमध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित खळखळून उकळी काढून द्यायची आहे. मी ते अर्धवट ताट ठेवलं आहे आणि त्याच्यावर 5 मिनटं या भाजीला छानपैकी उकळी काढून दिलेली आहे. आता बटाटा एक साधारण 80% शिजलेला आहे, पूर्ण 100% शिजलेला नाही आहे, 80% शिजलेला आहे. 80% शिजला की आपल्याला असं चमच्याने तो आपण पावभाजी जशी आपण स्मॅश करतो तशा पद्धतीत आपल्याला हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत. सगळे कच्चे असल्या कारणाने पूर्ण होणार नाही, पण जे छोटे छोटे पीसेस आहेत जे लवकर शिजले गेलेले आहेत ते इकडे स्मॅश होतील. इथे मी 2 चमचे साधारण 2 चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तो ह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. 5 मिनटं मी ह्याला शिजवून घेतलं आहे. भाजी आपली रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. असेच भेटूया पुन्हा एका रेसिपी.